माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 191 ते 195. श्री गणेशाय नमः. श्री समर्थाय नमः. देहे बुद्धीचा निश्चयो जाटयेना, तया ज्ञानकल्पांतकाळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना, म्हणे शून्य अज्ञान हे मावळेना. मी देहच आहे हा निश्चय ज्याच्या अंतकरणातून हलत नाही, त्याला ब्रह्मज्ञान कधीही होणे शक्य नाही. जोपर्यंत मीपणा तोपर्यंत परब्रह्माचे ज्ञान होणार नाही. इतकेच नव्हे तर जे मुळात नाहीच ते अज्ञान मनातून निवृत्त होणार नाही. देह अनात्मा असल्यामुळे मी देहत्व आहे ही भावना मी आत्मा आहे या भावनेच्या बरोबर उलट असते. म्हणून मी देहच ही भावना घट्टपणे उराशी बाळगून युगानुयुगे प्रयत्न केला तरी आत्मज्ञान होणे शक्य नाही. आपण असे पाहतो की हजारो माणसे देवाच्या मागे लागतात, परंतु त्यापैकी एखादाच आत्मज्ञानी होतो. याचे कारण उघड दिसते. हजारोमध्ये एखादाच देहबुद्धी मागायला तयार होतो. निष्ठेने साधन करून देह बुद्धी मृतवत झाली की आत्मज्ञान उदय पावते. वास्तविक आत्म्याकडून विचार केला तर अज्ञान कधी निर्माण झालेच नाही. मानवी मनाने मी वेगळा अशी अहंकारमय कल्पना घट्टपणे वागवली. त्या कल्पनेच्या पायी ज्ञान झाकले गेले. म्हणून मीपणा असे तोपर्यंत वेगळेपण राहते आणि वेगळेपण असेपर्यंत आत्मज्ञान होणे अशक्य होते. मना ना कळे ना ढळे रूप जाचे, दुजे विन ते ध्यान सर्वोत्तमाचे. तया खून हे हीन दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही न सहाय. ज्याच्यामध्ये कधी बदल होत नाही असे परमात्मा स्वरूप मनाला आकलन होत नाही, त्या सर्वोत्तमाचे ध्यान अभिन्नपणे करावे लागते. खुणेने ते स्वरूप सांगावे म्हटले तर दृष्टांत पुरा पडतो. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी संग निसंग दोन्ही कल्पना टिकत नाहीत. आपले मन अज्ञानाचे प्रमुख साधन. द्रष्टा दृश्य असा भेद करून पाहणे हा मनाचा स्वभाव असल्याने वेगळेपणाशिवाय त्यास वस्तू आकलन करताच येत नाही. जेथे अनेकांचा व्यवहार असतो तेथे आपले मन उत्तम काम करते, परंतु परमात्म स्वरूप एकच एक असल्यामुळे आपल्या मनाचा तेथे प्रवेश होऊ शकत नाही. दृश्य वस्तूंचे ध्यान करणे आपल्या मनाला कठीण जात नाही, कारण ते वेगळेपणाने करणे शक्य नाही. परंतु परमात्म स्वरूप अतींद्रिय सूक्ष्म असल्यामुळे त्याचे ध्यान वेगळेपणाने करता येत नाही. अर्थात त्या प्रकारच्या ध्यानाभ्यासात आपले मन हर खाते. परमात्म्याशी एकरूप होऊनच त्याचे ध्यान घडते. बरे, एखादी खूण दाखवून किंवा एखादा दृष्टांत देऊन ते स्वरूप समजावून द्यावे म्हटले तर सारे संकेत दृष्टांत त्या स्वरूपाची कल्पना देण्यास अगदीच अपुरे पडतात. आपली भाषा, आपले दृष्टांत, संकेत, भाव, अभाव, आहेपणा, नाही यांच्या अनुयोगाने वापरावे लागतात. पण परमात्म स्वरूप आहे नाहीपणाच्या पलीकडे असल्याने वरील मानवी युक्त्या तेथे कुचकामाच्या ठरतात. उदाहरणार्थ, संग म्हणजे आसक्ती ही कल्पना, निसंग म्हणजे अनासक्ती ह्या कल्पनेस सापेक्ष आहे. परमात्मा सापेक्ष कल्पनाच्या पलीकडे. नवे जाणता नेनता देवराना, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेनती नेनती अंत त्यांचा. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान नाही, अज्ञान नाही. वेदशास्त्रे पुराणे यांना त्याचे वर्णन करता येत नाही. परमात्मा जसा दृश्य नाही तसा तो अदृश्य देखील नाही. इतकेच नव्हे तर दृश्य अदृश्य दोन्हीचा तो साक्षी नाही. वेदांना त्याचा अंतपार लागला नाही. माणूस 2 जगात जगतो. एक जग देहाचे दृश्य वस्तूंचे, दुसरे जग मनाचे अदृश्य संकल्पनाचे. दृश्य जग हे परिच्छिन्न सात असते, तसे अदृश्य जग देखील अपरिच्छिन्न असते. माणसाच्या संकल्पना साऱ्या सापेक्ष असतात.
सापेक्षता आली की संबंध झाला, पण परमात्मा सर्व संबंधाच्या पलीकडे. म्हणून ज्ञान, अज्ञान, शांत, अनंत, दृश्य, अदृश्य, स्थूल, सूक्ष्म, संबंधमय 7 कल्पना त्यांच्या ठिकाणी नसतात. याच कारणामुळे शब्दांनी त्याचे वर्णन सांगता येत नाही. ज्याप्रमाणे जगातील व्यवहार सूर्य साक्षीपणाने पाहतो, रंगभूमीवरील दिवा नाटक साक्षीपणाने पाहतो, त्याचप्रमाणे आत्मा साक्षीपणाने विश्वाकडे पाहतो, असा संतांना अनुभव येतो. साक्षीदार साक्षीपण म्हणजे अलिप्तपण. अलिप्तपण ही कल्पना, लिप्तपणा सापेक्ष आहे. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी दोन्ही कल्पना नाहीत. म्हणून साक्षीपणाच्याही पलीकडे जायला हवे. थोडक्यात असे समजावे की माणूस परमात्म वस्तूबद्दल ज्या कल्पना करतो त्या साऱ्या मानवपणाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या असतात. परमात्मा मानव नाही, तसा तो अतिमानव देखील नाही. म्हणून मानवाने केलेल्या सर्व कल्पना विराम पावल्यावर जे शुद्ध उरते ते खरे परमात्म स्वरूप असते. वेदांना देखील ते कळत नाही. एक कूट प्रश्न, त्याचे उत्तर. वसे हृदयी देव तो कोण कैसा, उसे आदरे साधकू प्रेक्ष ऐसा. देहे टाकिता देह कोठे राहतो, परी मागुता दाव कोठे पाहतो. साधक आदरपूर्वक असा प्रश्न विचारतो की हृदयामध्ये जो देव राहतो तो कोण आहे व कसा. देह सोडल्यावर तो कोठे राहतो, नंतर तो कोठे जन्म घेतो. कोणत्याही तर्कशुद्ध तत्वज्ञानाला पुढील 3 समस्या सोडवाव्या लागतात. माणूस जन्मास येतो कोठून, त्याच्या जीवनात अनाहूत दुःख का, मृत्यूनंतर त्याचे काय होते. मौज अशी की मृत्यूचे गुड करले तर साऱ्या समस्या एकदम सुटतात. अध्यात्मशास्त्रामध्ये अनेकांनी मृत्यूबद्दल विचार केलेला. श्री समर्थांनी येथे देवाच्या कल्पनेशी संबंध असणाऱ्या अंगाचा तेवढाच विचार केलेला आढळतो. साधकाच्या प्रश्नाची पार्श्वभूमी अशी: प्रत्येकाच्या हृदयात देव वास्तव्य करतो असे शास्त्र म्हणते. आतापर्यंत जे देवाचे स्वरूप वर्णन केले ते पाहिल्यावर तो देव माणसाच्या हृदयात कसा राहत असेल हे ध्यानात येत नाही. म्हणून हृदयात राहणाऱ्या देवाचे स्वरूप समजून घेण्याची जिज्ञासा झाली. शिवाय देवाला जर देवाचा आधार असेल तर मृत्यूसमयी देह पडल्यावर देवाची अवस्था काय होते, त्याला पुन्हा देवाचा आधार मिळतो का, तो मिळत असला कसा मिळतो, या अडचणी मनापुढे उभ्या राहतात. वसे हृदयी देव तो जान ऐसा, नभाचे परी व्यापकू जान तैसा. सदा संचला येत ना जात काही, तया विन कोठे रिता ठाव नाही. हृदयामध्ये जो देव राहतो तो आकाशाप्रमाणे सर्व ठिकाणी व्यापून आहे. तो निरंतर सर्वत्र भरलेला असल्याने त्यांच्या वाचून कोणतीही जागा रिकामी नाही. अर्थात त्याला कोठे येणे जाणे नाही. श्री समर्थाने येथे प्रश्नासूत्र दिले. उत्तराचा भावार्थ असा: कल्पना करा की एक समुद्र आहे. काय? एक समुद्र. त्याच्यामध्ये अनेक लहान मोठे मडके सोडली. काही वेळाने सारी मडकी पाण्याने भरतील आणि बुडाशी जातील. प्रत्येक मडके आत बाहेर पाण्याने व्यापलेले असतात. त्या मडक्यापैकी काही मडके फुटली तर समुद्राच्या पाण्यामध्ये काय फरक झाला असे म्हणता येईल. त्याचप्रमाणे परमात्म स्वरूप अनंतपणे पसरलेले. त्यामध्ये प्राण्याचे देह येतात जातात. देह आले गेले तरी परमात्म स्वरूप काही फरक पडत नाही. ते अगदी जसेच्या तसे राहतात. मग माणसाच्या हृदयात देव जातो याचा अर्थ काय समजावा. ज्ञानदशेमध्ये अज्ञानाला अस्तित्वच नसल्या कारणाने ज्ञानी पुरुषाला संबंध विश्व सारा दृश्य पसारा परमात्म स्वरूपच दिसतो. पण अज्ञान दशेमध्ये विश्व तसे दिसत नाही. पंचभूतांचे बनलेले विश्व परमात्म स्वरूपावरील पांघरून असा अज्ञानी माणसाचा प्रत्यय असतो. सर्व ठिकाणी पसरलेले हे पंचभूतात्मक पांघरून मानवी पिंडामध्ये पंचकोशाच्या रूपाने विरसते. पांघरुणाचा शेवटचा पदर म्हणजे आनंदमय कोश होय. आनंदमय कोशात
स्वस्वरूपाचा प्रकाश मिळतो. आनंदमय कोश हृदयात असतो, म्हणून हृदयात देव राहतो असे म्हणतात. माणसाला 4 वेद असतात, 4 देह असतात. किती? 4 देह. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. महाकारण म्हणजे विश्वमन. कारण देह, सूक्ष्म देहाचाच अधिक सूक्ष्म भाग असतो. मरणसमयी सूक्ष्म देह स्थूल देहामधून कायमचा बाहेर पडतो. काही काळ तो त्या अवस्थेमध्ये काढतो. नंतर त्याची वासना अधिकाधिक तृप्त होण्यास योग्य स्थूल देह ज्यात्म आई बापापासून मिळेल त्याच्या पोटी तो जन्म घेतो. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील श्लोकात पुढील विवरण बघूया. श्रवण केले तर बोला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रवण केले असेल तर तुमची प्रतिक्रिया लिहायला विसरू नका.